रहेगा ना कि बाबा पैसा देते हैं इसलिए ना। कितनी बार साफ सफाई है, गंदगी इतनी कैसी है इधर। मागे लेडीज रिवर्स क्या चला साफ तो रोज 3 घंटे ये साफ करते हुए इतना गंदा कैसे। और इधर ये किसके लिए तो बंद क्यों रखा। सर मागे कारवाई करत असल्या पद्धतीने काय दुरुस्त करून घ्या ताबडतोब। आणि लोकांना काय लोक पैसे देऊन जातात ना, तुम्ही का फुकट सर्व्हिस देताय का त्यांना। अशी स्थानक आहे आणि या एसटी स्टँडमध्ये काही गैरसुविधा आहेत अशा तक्रारी मला प्राप्त झाल्यानंतर मी सोलापूरच्या आणि प्रामुख्यानं धाराशिवच्या दौऱ्यावर आल्यानंतर काही पॅसेंजर्सनी माझ्याकडे मेसेजच्या माध्यमातून मागणी केली की साहेब एकदा या बसस्थानकाची तुम्ही पाहणी करा। म्हणून मी अचानक या बसस्थानकाची पाहणी करायला आलो, परंतु अस्वच्छता जी आहे ती मला पाणपोई आहे त्या ठिकाणी फार अस्वच्छ वातावरण त्या ठिकाणी लोक हात प्रवाशांकडनं पैसे घेत असल्याची सुद्धा मला स्वतः समोर उभं राहिल्यानंतर माहिती मिळाली। त्यामुळे अशा प्रकारे जर या सोलापूर बसस्थानकामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयी होत असतील तर निश्चितपणे त्या आम्ही डेपो मॅनेजरवर किंवा आमचे जे प्रमुख या ठिकाणचे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची राहील। मी परत 26 किंवा 27 तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर येतोय आणि त्या दरम्यान जर या ठिकाणी अस्वच्छता मला दिसली परत आहे त्या पद्धतीने जर सुविधा दिसल्या सर्वसामान्य प्रवाशांना देणाऱ्या सुविधा जर यांनी दिल्या नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करण्यात जे संबंधित आहे। आताचा जो अस्वच्छतेचा प्रकार आहे त्या संबंधित डेपो मॅनेजरला नोटीस काढण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना आमच्या दिलेल्या आहेत। त्यांना नोटीस काढून ताकीद देण्यात येईल, परंतु परत दर आठवड्याला काही आमच्या लोकांना आम्ही पाहणी करायला पाठवू, काही भरारी पत्रकं आम्ही पाठवू। अस्वच्छता जर या ठिकाणी सार्वजनिक शौचालय पाणपोई आणि इतर ठिकाणी जर असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। त्याचबरोबर काही ठिकाणी सार्वजनिक शौचालय असताना सुद्धा लोक लघुशंकेच्या माध्यमातून काही बसस्थानकाच्या प्रमुख ज्या ठिकाणी बसेस उभ्या राहतात त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। ते सगळं घाणीचं साम्राज्य किंवा जे आमचं सार्वजनिक शौचालय आहे आणि पाणपोई ह्या ज्या माफक सुविधा सर्वसामान्य प्रवाशांना देणं गरजेचं म्हणजे एसटी महामंडळाकडनं त्याच अपेक्षा आहेत लोकांच्या। त्या जर अपेक्षेला आमचा अधिकारी वर्ग जर उतरू शकला नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करतात। अशा प्रकारे जर काही तक्रार असतील ताबडतोब अशा काय तक्रार आहेत ताबडतोब आजच्या याच्यावर कारवाई करा। विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आतापर्यंतचा मंत्री ठीक आहे, मी फार त्या बाबतीत म्हणजे कुठली हयगय तुमच्याकडनं ऐकून घेणार नाही। मला ताबडतोब या सगळ्या सूचना ज्या केलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी करा आणि मला लेखी रिपोर्ट साहेब जास्त त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आमच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे। अशी जर काही तक्रार असेल तर ताबडतोब त्याच्यावर कारवाई करायला हवी आणि विद्यार्थ्यांना इच्छितस्थळी अंधार पडण्यापूर्वी कसं पोहोचवता येईल त्याची जबाबदारी एसटी महामंडळ म्हणून आमची आहे। साहेब तुम्ही काही दिवसा अगोदर आरटीओचे जे अधिकारी एक ठिकाणी जे नाके आहेत ते बंद करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे। परिवहन मंत्री म्हणून मी स्वतः आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे। सगळे जे चेक नाके आहेत ते पूर्णतः आम्ही बंद करणार आहे। त्यामुळे जी अनागोंदी त्या चेक नाक्यावर किंवा टोल नाक्यावर चालू होती ती कायमची बंद होईल। त्या चॅनलला काहीतरी बातम्या हव्या होत्या म्हणून त्या बातम्या देतात असं काही नाही। महायुतीचे सरकार आहे, शेवटी हे पाण्यामध्ये काही वादळ असतात, कुटुंबामध्ये सुद्धा आपापसामध्ये काही कुटुंबातल्या प्रमुख लोकांचे मतभेद असतात, परंतु शेवटी एखाद्या मुख्य व्यक्तीने त्यामध्ये जर सगळ्यांना समजावलं आणि योग्य प्रकारे भविष्यामध्ये वेध घेणाऱ्या महायुती सरकारचा जो कारभार आहे तो चांगल्या प्रकारे चाललं तर मला वाटतं असं काही होणार नाही। परंतु काही गोष्टी असतात, काही गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या मंत्र्यांनी आमच्या आमदारांनी सांगितल्यानंतर आमच्या भावना आमची भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर समोर मांडली आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला प्रतिसाद देत त्यावर सगळ्यावर ज्या तक्रारी आहेत तोडगा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे।